नमस्कार. आरबीआय आणणार प्लास्टिकच्या नोटा, नोटा बदलणार का? किंवा जुन्या नोटा बंद होणार का? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण रातोरात नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या होत्या. हे त्यावेळेस पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय होता. पण आता भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी प्लास्टिकच्या नोटा आणणार असं सांगितलेलं आहे. आरबीआय खरंच प्लास्टिकच्या नोटा आणणार का? मग आणणार तर जुन्या नोटा बदलणार का किंवा बंद होणार का? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. या नोटांसाठी किती छपाई खर्च लागतो याचीही माहिती आपण व्हिडिओमध्ये समोर घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, बघूयात सविस्तर माहिती. नोटा कधी आणल्या होत्या, छपाई किंमत किती लागते, तर चला सुरू करूयात व्हिडिओ. सर्वप्रथम ह्या नोटा छापण्याचं ट्रायल म्हणजे छोट्या नोटांपासून सुरुवात होणार आहे. आरबीआय लवकरच पायलट प्रकल्प सुरू करते. याच्यामध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नोटावर ट्रायल होण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येते. जास्त वापरामुळे कागदी नोटा लवकर खराब होतात, लवकर फाटतात. त्यामुळं ह्या नोटा बदलल्या जाणार आहेत. 10 वर्षापूर्वीचा जो काही प्रस्ताव आहे तो पुन्हा लागू करण्यात येणार आहे. वाढता खर्च आणि रोख पैशाची मागणी हे नोटा आणण्याचं प्रमुख कारण आहे. याच्यानंतर पॉलिमर नोटा म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. ह्या नोटा विशेष प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवल्या जातात. पातळ, लवचिक, काठसारखे कठीण नाही, पण कागदासारखे ह्या दुमत्ता येतात. त्याचबरोबर कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ ह्या नोटा असतात. पाणी आणि घाण यापासून अधिक सुरक्षित राहतात, सहज फाटत नाहीत. तसे नोटा धुतल्या जाऊ शकतात. बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होते. कागदी नोटांपेक्षा 3 ते 4 पट जास्त टिकाऊ आहेत. कागदी नोटाप्रमाणेच वापरण्यास सोप्या आहेत. आता त्याच्यानंतर ह्या नोटा कोणत्या कोणत्या देशात वापरल्या जातात आणि भारतामध्ये याचा प्रयत्न कधी केला होता तेही तुम्हाला सांगतो. 2012 मध्ये भारताने याचा प्रयत्न केला होता. 10 रुपयाच्या जवळपास 1 अब्ज पॉलिमर नोटांचा पायलट प्रकल्प त्यांनी आणला होता. ह्या सर्वप्रथम 5 शहरामध्ये लागू करण्यात आल्या होत्या. त्याच्यामधील 5 शहर म्हणजे कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वर, शिमला. ह्या नोटा ATM मशीनमध्ये काढताना काही समस्या आल्या म्हणून त्या नोटा थांबवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर 60 देशामध्ये या नोटांचा वापर केला जातो. 1988 पासून पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये ह्या प्लास्टिकच्या पायलट नोटा वापरल्या जात होत्या. त्याचबरोबर कॅनडा, UK, सिंगापूर, मलेशिया, न्यूझीलंड इत्यादी देशामध्ये या नोटा आजही वापरल्या जातात. आता या नोटांसाठी छपाई खर्च किती लागतो ते बघूयात. म्हणजे 10 रुपयाच्या नोटेसाठी, 20 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 500 रुपयाच्या नोटेसाठी किती खर्च लागतो ते आपण बघणार आहोत. तर बघू शकता छपाईची किंमत प्रति नोट एका नोटला किती पडते. तर 10 रुपयाचे एक नोट बनवण्यासाठी 0.96 पैसे इतका छपाई खर्च लागतो. 20 रुपयाच्या नोटासाठी 0.95 रुपये प्रति नोट इतका छपाई खर्च लागतो. 50 रुपयाची नोट बनवायची असेल तर 1 रुपया 13 पैसे इतकी एका नोटसाठी त्यांना छपाई किंमत लागते. 100 रुपयाची जर नोट घेतली तर ती 1.77 इतका छपाई खर्च लागतो. 200 रुपयाच्या नोटसाठी 2 रुपये 37 पैसे ते 2 रुपये 93 पैशापर्यंत छपाई खर्च येत असतो. 500 रुपयाच्या नोटसाठी 2 रुपये 29 पैसे ते 2 रुपये 94 पैसे इतका छपाई खर्च येतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आरबीआयने अजून मोठा निर्णय घेतल्यास अजून काही माहिती आल्यास ते आपण बघणार आहोत. त्यामुळं आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.